पवित्र शोवडी पवित्र शोवडी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच तीच भाग्यवंते शर्ती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पणंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबादी सद्गुरु दास तुका प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग विश्वकल्याण मूर्ती विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम यांचा संतांचा महिमा सांगणारा हा अभंग मुदखेड तालुक्याचं हे गाव आणि या गावाचं जे नाव आहे
त्या गावाचं दुसरं गाव या नावाचं नांदेड जिल्ह्यात असं असं म्हणणं आहे का? नाही. असं मुख्य तालुक्यात रेल्वे स्टेशन पासून काही लांब नसलेलं हे मेंढका नावाचं गाव. त्या गावामध्ये गेली 39 वर्षापासून वैकुंठवासी संत श्री नारायणरावजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सप्ताह गावकरी मंडळी करतात. अशी पवित्र एका साधूचा पाय लागलेली ही पवित्र भूमी आहे. आदिप्रत्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे, पितृतुल्य आदरणीय पंढरीनाथ महाराज पंढरपूरकर, त्यांच्या नावातही पंढरी आहे आणि त्यांचे गावही पंढरी आहे. लक्षात ठेवा. असे पंढरीनाथ महाराजांचं मार्गदर्शन, अतिशय वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे व्यक्तिमत्व. मी येतानाच म्हटलं आमच्या गंगाधर महाराजांना, महाराज पंढरीनाथ महाराज आलेच ना. त्यामध्ये माझे बंधू परमार्थामध्ये आम्ही एकमेकाला प्रेमानं फोन करतो, बोलतो. आमचे बालाजी महाराज गावकरी मंडळीमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांचं कीर्तन वगैरे करतात, त्यांना सुद्धा खूप त्यांना पाहून आनंद वाटला. फोन आला की आनंद वाटतो. समस्त गावकरी मंडळी, तालासुराची संपन्न असणारी हरिभक्तीपरायण गंगाधर महाराज, ज्यांच्या गावाचं नाव मुगट आहे. मुगट, त्याचं गावाचं नाव मुगट. पूर्वीच्या काळामध्ये राजाच्या डोक्यावर मुगट असे, त्याच्या डोक्यावर सोन्या चांदीचा मुगट असेल. तुम्हाला सांगू, सोन्या चांदीचा मुकुट त्याची किंमत कमी जास्त होईल, भजनाचा मुकुट ज्या गावानं तसाच सांभाळा गंगाधर भाऊनी, असे एकमेव गाव आहे. आमच्या मुखेड तालुक्यातलं एक असं गाव, अगदी नांदेड पासून आम्ही अगदी जवळ आहोत. आमदुरा संपला की त्यांचं गाव लागलं. स्वाभिमानानं आम्ही त्यांचं सांगतो, आमच्या भागात एक माणूस तशाचा तसाच आहे, ज्याचा आवाज जशाचा तसाच राहिला, आवाजात बदल नाहीये. गेली काही दिवसापासून त्यांची माझी भेट नाहीये. आज त्यांच्या घरी भेट देऊन आलो. तुम्ही माझा समोर केला. गंगाधर महाराज, त्यानंतर वसमत तालुक्यामध्ये जे दोघ जण आहेत, आमचे संतोष महाराज तेलगाव, ज्याच्या भक्तीची धारा तैल धारवत चालली पाहिजे. आमच्या शास्त्रामध्ये राधेचं वर्णन करत असताना राधेची भक्ती कशी आहे त्याचं उदाहरण दृष्टांत दिलंय. शास्त्र सांगते तैल धारवत. तेलाची धार जशी अखंड असते तशी ज्याची तैल धारवत म्हणण्याची धारा चालू आहे, तसं नाव संतोष महाराज आहे. चांगला तरुण तळगा पोरगा बघितलं की आनंद वाटते. लक्षात ठेवा. आणि आमचं त्यांचं नाव चंद्रकांत आहे, पण पॉम्पलेटला चांदू महाराज टाकलं. चंद्रकांत, मी चंद्रकांतही म्हणणार नाही बरं का, चांदू म्हणणार नाही, मी चांदोबा म्हणेन. त्याचं वाजवणं अतिशय शीतल आहे, मन आनंददायी आहे. वाजवल्यानंतर त्याच्या धारेला प्रत्येकाला टाळ्या वाटत आहेत. चांगलं वर्ग बघितल्यानंतर बरून जाईल. हे गाव दोन चौकदार, दोघांची नावं मला मोबाईल मधून काढून बघावं लागेल, कारण मला पॉम्पलेट वरचं काही दिसत नाही. पुस्तक वाचल्यामुळे दोघांचंही दिसलं. धन्यवाद. आणि समस्त गावकरी मंडळी तिकडे जाऊन आलो. आमचे मिस्टर भाऊ कंधारी कुठे, बाबा, त्यांचा परिवार आहे. सर्वांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम करून छोटसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. पवन तनया संत नाहीत कार्ये, पवन तनया संत नाहीत कार्ये, हृदय विराज
संतन हितकारी बनतन या संतन हितकारी हृदय विराजत आव बिहारी जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम. श्री हनुमानजी महाराजांचं प्रशस्त मंदिर. भगवान दत्तात्रय, पलीकडे भगवान पंढरीनाथाचं हे गावाचं मंदिर. एका महापुरुषाचे पाय या भूमीला लागलेत म्हणून हा अभंग घेतला. ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याला प्रारंभ व्हायला काही वेळ नाहीये तुमच्या सत्यामध्ये. माझ्या ज्ञानोबराचा समामध्ये पालखी उत्सव चालू आहे. म्हणजे उत्सव नाही, पालखी उत्सव. पंढरीनाथाकडे चाललेले ज्ञानोबराची पालखी सोहळा आळंदीहून चाललाय आणि तोच पालखी सोहळ्याचा प्रारंभ तुमच्या सप्त्यामध्ये होत आहे. सातवडची एकादशी तुमच्या सप्त्यामध्ये होत आहे. आणखी कोणता पर्व काळ तुम्हाला पाहिजे सांगा ना. अरे काय पर्व काळ आहे, त्याच्यासारखा पर्व काळ नाही. म्हणून या पवित्र वातावरणामध्ये चाललेला या पर्व काळात आलेला हा शब्द असल्यामुळे अभंगाची सुरुवात पवित्र शब्दातून आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांकडे काय आहे, पवित्रता आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये अखंडता आहे आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये त्यांच्याकडे संपन्नता आहे. अशा संतांचा महिमा सांगणारा अभंग. एवढा
अगदी शांत वातावरण आहे. आमचे साऊंड सिस्टीम चांगलेच वर्ग. त्यांचे वरचे बॉक्स मला आणि थोडं द्या. वरचे बॉक्स बघितल्यानंतर तर इतका आनंद झाला. मोरारी बापूंच्या कथेला असे बॉक्स लावले जातात. लक्षात ठेवा. सिस्टीम वादकांचं जे मॉनिटर आहे ना, एवढं मोठं मॉनिटर बघल्यानंतर मला आनंद वाटला ना. आवाजाची धार बघितली म्हणजे वा, खूप आनंद मिळेल. आजच्या काळामध्ये सगळं चांगलं लागायला. गावातला मंडप बघितल्यानंतर, हे वॉटरप्रूफ मंडप बघितल्यानंतर हे पत्रानं टाकलेलं एवढं सुंदर पंखे चालू आहेत, सिस्टीम चांगली लावलीत. महाराज त्याला मार्गदर्शन करता पंढरीनाथ महाराज लागतात. लक्षात ठेवा. तरी साधू लागतो कोणतेही चांगलं काम करण्याकरता. तुमचा मंडप सुद्धा मला आवडला. तुमचा जो मंडप आहे त्या मंडपाचा आकार समोर समोर लहान व्हायला लागला. बरं का. या मंडपाचा आकार भेंडकोळी सारखा आणि मेंढक या शब्दाचा अर्थ बेडूक. तुमचा जो मेंढका आहे ना, मेंढका, मेंढका शब्दाचा अर्थ आहे, मेंढक शब्दाचा अर्थ आहे बेडूक. तुमचा मंडप असा उगा नाही झाला. तुमच्या गावाला शोभेल असा मंडप झाला. लक्षात ठेवा. त्याचं समोरचं तोंड अगदी त्या बेडकाचं तोंड असते. अख्ख्या भारत देशामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये लखनापूर तालुक्यामध्ये एक मंदिर आहे. त्याचं नाव आहे मेंढक मंदिर. एकच मंदिर आहे पूर्ण भारतभूमीमध्ये. त्या मंदिराचा जो पाया आहे, त्या ते मंदिरच मेंढकावर नाव बेडकावर मंदिर आहे. कशावर मंदिर आहे ते? बेडकावर तर मेंढकावरच मंदिर येते अख्खं मंदिर. आणि त्या मंदिराचा अर्धा गाभारा कशात आहे? अर्धा गाभारा कमळाच्या फुलासारखा त्या मंदिराचा. तुम्ही गुगल काढून बघा, तुम्हाला सापडेल. अख्ख्या भारत भूमीमध्ये एकच मंदिर आहे ज्याचं नाव आहे मेंढक मंदिर. आणि त्या मंदिराचा मधला गाभारा कमळाच्या फुलासारखा आहे. कमळ आणि मेंढक एकाच जागेत राहतात. हा, बोला बोला. मी पुढचं म्हणणार नाही. मी इकडं पुढचं म्हणणार नाही. हिरा चिकुरची उरे हे मी म्हणणार नाही. मला दोघाला एकत्र घ्यायच्या. बरं का. मला दोघाला एकत्र घ्यायच्या. मेंढकाला आणि दोघाला मला एकत्र घ्यायच्या. लक्षात ठेवा. त्याकरता मी माझ्या अभंगाची प्रस्तावना मला मांडायच्या. मेंढकाचं शरीर खाली आहे, त्यावर मंदिर झालंय असं मेंढक मंदिर उत्तर प्रदेशातलं. त्यामध्ये मधल्या गाभारात ते महादेवाचं मंदिर आहे. आतमधलं जे सगळं आहे ते कमळाच्या, मधला गाभारा कमळासारखा आहे. कमळ आणि दोन्ही एकत्रच असतात. दोघं चिखलातच असतात. त्याच्यात काही वाद नाहीये. आणि त्या कमळाच्या गाभाऱ्यामध्ये भगवान नर्मदेश्वराचं मंदिर आहे. नर्मदेचे कंकर नाही देत. नर्मदे के जितने कंकर है वो कंकर नहीं है, शंकर है. कंकर नाही ते शंकरच आहेत. असं शंकर प्रत्यक्ष त्या भूमीमध्ये नांदतो. आणि मेंढक कशाचं प्रतीक आहे? बेंडूक कशाचं प्रतीक माहित आहे? बेडूक हे समृद्धीचं प्रतीक आहे. मेंढक समृद्धीचं प्रतीक आहे. आणि ज्याला संतान होत नाही, संतान प्रजनन शक्ती, या बाबतीमध्ये मेंढक हे प्रसिद्ध आहे. बेडूक. आणि आजही पूर्ण भारतभरामध्ये ज्यांना मुलबाळ होत नाहीये त्यांच्याकरता मेंढक मंदिर आहे. लक्षात ठेवा. त्यांच्याकरता मेंढक मंदिर आहे. तुम्हाला सांगू, तिकडे मेंढक मंदिर आहे. उत्तर भारतामध्ये मुदखेड तालुक्यात मेंढका नावाचं गाव आहे. लक्षात ठेवा.
आणि तिथं कोण आहे? तिथं गावाचं नाव मेंढक आहे आणि त्या गावातलं कमळ कोण असेल तर नारायण महाराज लक्षात ठेवा. त्या गावाचं कमळ कोण आहे ज्यावर हे मंदिर उभं आहे? अरे त्या एका साधूच्या भूमी पावित्र्यतेचा परिणाम झाला, असं सुंदर गाव तयार झालं, एक सुंदर मंडप तयार झाला. अगदी गावाच्या मंडपाला सुद्धा शोभलं पाहिजे असं सुंदर नाव आहे. मला मेंढका, मी म्हटलं मेंढका गावात तर काय महिमा असेल यात लक्षात ठेवा. असा महिमा असेल, माणूस सुंदर राहतो मेंढक या मंदिरामध्ये. अशी छोटासा अभंग आहे. एका तासाच्या आतमध्ये कार्यक्रमाची भूमिका मांडायची आणि कार्यक्रम संपवायचा. संतांच्या जीवनामधला महिमा सांगत असताना तुकोबऱ्याच्या गाठीकडे बघितलं असताना पावलोपावली काही अभंग गेली की संतांचा अभंग सापडतो, काही अभंग गेली की संतांचा महिमा सापडतो. संतांचा महिमा सांगणाऱ्या अभंगाचं प्रमाण गाथेत खूप मोठे. तुकोबऱ्याला संतांकरता, संतांची वर्णन करताना वाणी अतिशय प्रफुल्लित होते. सूर्योदय निघाल्याबरोबर अंधार जसा निघून जातो तसं तुकोबऱ्याची वाणी अशी प्रफुल्लित होते, प्रकाशमान वाटते. जेव्हा संत प्रकरणात तुकोबऱ्या हात घालतो आनंदित वाटते. असं पवित्र संतांचं वर्णन करणाऱ्या गाथेमधला हा पवित्र अभंग आहे. संतांचा महिमा सांगत असताना असं वर्णन केले. संतांचा महिमा तुकाराम महाराजांनी जरी या 3 शब्दामध्ये सांगितला तरी या अभंगामध्ये संतांचा महिमा सांगता येत नाही. अभंग मांडत असताना त्याच्यासाठी दुसरी बाजू मांडावी लागते. तुकाराम महाराज संतांचा महिमा सांगत आहेत, पण संतांचा महिमा सांगताच येत नाही. तुकोबऱ्याला शक्य आहे, पण कोणाकोणाला सांगता येत नाही. त्यांचे नाव मी सांगतो. रामचरित्र मानस नावाचा ग्रंथ आहे. तुलसीदासजी रामायण म्हणतात त्यांना. त्या रामायणामध्ये 5 जणांची नावं दिलेत आणि त्या 5 जणांचं नाव ऐकल्यानंतर तुम्ही असं म्हणाल, यांना जर संतांचा महिमा सांगता येत नसेल, आम्ही नारायण महाराजचा काय महिमा सांगता. सारख्या माणसाने त्यांचा काय महिमा सांगायला साधूचा, ज्ञानोबऱ्याचा काय महिमा आम्ही सांगावा. कोणाला कोणाला सांगता येईल संतांचा महिमा? 5 जणांची नावं दिली. विधी हरिहर कभी को भी दबानी. जपात गोस्वामीजी तुलसीदासजी महाराज म्हणतात, विधी हरिहर, विधी हरी हर कभी आणि कोबी कहत साधू महिमा सकुचानी. तुलसीदासजी महाराज म्हणतात, यांना साधूचा महिमा सांगता येत नाही. 5 जणांची नाव आलेत, विधी हरी हर कवी आणि कोबी. 5 जणांची नावं दिली तुलसीदासजी महाराजांनी. यांना साधूचा महिमा सांगता येत नाही. आपण खालून चालू करू. कोबीद या शब्दाचा अर्थ आहे पंडित. कवी शब्दाचा अर्थ काय? पंडित. आणि भारतभूमीमध्ये पंडिताला कमी नाही. एक पंडित रवी किंकरजी म्हणून होऊन गेले, बालाजी महाराज, ज्यांना युगतुलसी नावाचा पुरस्कार काशी विद्यापीठानं दिला. त्यांचं नाव आहे राम किंकरजी महाराज. त्यांना पुरस्कार दिला काशी विद्यापीठानं. काशी विद्यापीठाने ज्यांना पुरस्कार दिला राम किंकरजी महाराजांना, त्यांनी असं सांगितलं, काशी विद्यापीठामध्ये 4 घाट सांगण्याकरता 4 महिने 2 सत्रामध्ये काशी विद्यापीठामध्ये चर्चा झाली. भक्ती घाट, कर्म घाट, ज्ञान घाट
आणि शरणागती घाट अशा 4 शब्दावर 4 महिने लागले. 2 सत्रामध्ये हे 4 शब्द सांगणं झालं नाहीये. इतके विद्वान माणसं भारतभूमीमध्ये आहे. कोणी सांगायला तयार नाही. कीर्तनकार काय गरज नाही त्या कीर्तनकाराला. त्याला गाथीशी संबंध नाहीये, त्याला अभंगाशी संबंध नाहीये. आई माझा मायेचा सागर सांगायचं, आपली माय वर्धाश्रमात टाकायची, काही गरज नाहीये. अरे ज्या गावामध्ये चांगले शब्द ऐकायचे सवय की नाही मायबाप, तुम्हाला सांगू तुमचं सुद्धा चांगलं होऊन जाईल. लक्षात ठेवा. तुकोबऱ्याच्या गातेला सामान्य घेऊ नका. तुम्ही अभंगाला बारकाईने बघा. हा अभंग किती तयारीने दिसतो. लक्षात ठेवा. 4 शब्दावर 4 महिने झालं तरी 2 सत्रामध्ये चर्चा संपलं नाही. गेल्या वर्षातला आपल्याकडे आपल्या याच नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर नावाचं गाव आहे. ज्या देगलूर गावामध्ये दुंडा महाराजांचं घराणं दुंडा महाराज जन्माला आले. आज 2 चंद्र सूर्यासारखी माणसं आहेत. एकाचं नाव आहे चंद्रशेखर महाराज, एकाचं नाव आहे चैतन्य महाराज. आपल्या नांदेड जिल्ह्याचं भूषण आहे. बाकी महाराज आणि या दोघांनी गेल्या वर्षीचा चातुर्मास केवळ 2 अभंगावर चंद्रशेखर महाराजांनी तुकोबऱ्याच्या गाथेवर 4 महिने बोलले आणि चैतन्य महाराजांनी केवळ 2 ओळीवर 4 महिने बोलले. किती विद्वान आपल्या भारतभूमीत सांगा. किती विद्वान आहेत बघा. जरा काढून बघा यांच्याकडे, जरा बघा किती पुस्तकं घासली असतील, किती रात्रंदिवस कष्ट केले असतील, काय त्यांचं जीवन झालं असं लक्षात ठेवा. इतके पंडित आपल्या भारतभूमीमध्ये आहेत, विद्वान आहेत. आणि अशा किती जरी एका एका शब्दावर बोलणारे विद्वान असले, त्यांना संतांचा महिमा सांगता येत नाही. कोविद शब्दात अर्थ पंडित, आणि पंडिताला संतांचा शब्द सांगता येत नाही. नंबर 1. नंबर 2 कवी. बघा ना म्हणतात कवी. जिथं पोहोचत नाही रवी त्याला म्हणतात कवी. कवी कशावर कविता लिहितो बरं काय. कवी कशावर कविता लिहिली याचा काही भरोसा नाही, बिलकुल भरोसा नाही. कविता कशावर लिहिली म्हणून कवी सांगता येत नाही. गावागावामध्ये कवी आहे. यांच्या रचना बी बरोबर ऐकलं. कवीला काहीच कमी नाहीये. जिथं रवी पोहोचत नाही तिथं कवी पोहोचतो. लक्षात ठेवा. कवी कशावरही कविता लिहितो बरं काय. माझी पोरगी अगदी नर्सरीला होती, नांदेडच्या नागार्जुन शाळेमध्ये 7वीला गेली. पहिल्या दिवशी गेल्याबरोबर कविता पाठ करून आली. इतकी चालू, अगदी अगदी आउटापला आउटाप, 100ला 100 मार्क वाढले. आताही चालू होती. पहिल्या दिवशी कविता पाठ करून आली. मी म्हणलो माय तू काय केली मी घरी शाळेत जाऊन. पप्पा म्हणे मी कविता पाठ केली. पहिल्या दिवशी कविता पाठ केली. म्हणलो काय केली. एक होते इडली, भयंकर चिडली, शांबरात जाऊन पडली. शांबर होता गरम, इडली झाली नरम. तिकून आला चमचा, चमच्याने पाहिले इकले तिकले, इटलीचे झाले तुकले तुकले. इडलीवर कविता राहते का मला सांगतो. इडलीवर कविता. पाठ्यपुस्तकातला कविता सांगायला बरं का मी. म्हणजे कवी कशा राहतो मला सांग. तुम्हाला झुरळ माहित आहे. मग झुरळ सगळं झुरळ माहित आहे. झुरळावर कविता आहे. आणि त्या कवितून शिकायसारखं आहे बरं का झुरळ. तुम्हाला कविता सांगतो आहे का. एक होतं झुरळ, चाललं होतं सरळ. त्या कवीकडे बघा, त्या कवीकडे लक्ष द्या. तो कवी म्हणायला लागला झुरळ सरळ चलतो, माणूस चालणार. झुरळ कुठलं झुरळ वाकडं तिकडे चालणार बरं का. ते सरळ पळते. लक्षात ठेवा. आपली माणसं सरळ चलत नाही, जाताना ढकलत. एक होतं झुरळ, चाललं होतं सरळ. बसमध्ये चढले, तिकीट नाही काढले आणि घर त्याने गाठले. छोटी शिकेल. अशा बरेच कविता मला पाठ आहेत. त्या लेकरामुळे मला पाठ झाल्या. अरे किती कवी आहेत. अशी कवीला काही कमी नाहीये भारतभूमीमध्ये. त्या कवीला संतांचा महिमा नाही कळत. नंबर 2. नंबर 3, हर हर. हर म्हणजे भगवान शिव. हर शब्दाचा अर्थ सांगू. हर किसी का है उसका नाम हर है. प्रत्येकाचाच आहे. महादेवाच्या मंदिरात दरवाजा नाही म्हणे.
आता हे नंतर भक्त लोकांनी बसवलाय, पण महादेवाच्या मंदिरात दरवाजा नाहीये, त्याचा 24 घंटे दरवाजा चालू आहे. त्याच्या दारामध्ये प्रत्येकाला प्रवेश आहे. हर किसी का है उसका नाम हर है. अमुक संप्रदायाचा भगवान शिव नाहीये, वेळाचा जो आहे त्याचं नाव हर आहे. असा जो हर आहे त्याला सुद्धा संतांचा महिमा नाही कळत. नंबर 3. नंबर 4, त्यात आपण मंदिर बांधलंय ज्या हरीचं, पंढरीनाथाचं, त्या हरीला, हरीचा महिमा, हरीला सुद्धा संतांचा महिमा नाही कळत. नंबर 4, मी प्रमाणेशी बोलत आहे. विधी हरिहर कभी को विद बाणी कहे तर साधू महिमा शकुचान. हे यांना साधूचा महिमा कळत नाहीये. आणि नंबर 5, विधी शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला साधूचा महिमा कळत नाही. न कळे साचार ब्रह्मादिका, न कळे जसाच्या तसाचा महिमा. ज्या ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत त्याला कळत नाही. ज्यानं हे जगत निर्माण केले, ज्यानं जगताचं पालन करतो, त्या जगताचा संहार करतो, अशा श्रेष्ठांना साधूचा महिमा कळत नाहीये. कहेत साधू महिमा शकुचान. शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही शब्दाचा अर्थ कोबी पंडित, त्याला संतांचा महिमा नाही कळत. मग तुम्ही आता प्रश्न विचारा महाराज, संतांचा महिमा का कळत नाही? महाराज असं करत गाथेमध्ये संतांचा महिमा लिहिलाय, तुम्ही संतांचा महिमा सांगण्याकरता आपण घेतलाय, का कळत नाहीये? ऐका, साधूचं झोपणं कळत नाही. साधू काय कळते? साधू झोपणं कळत नाहीये. साधू झोपतो म्हण, साधू झोपतो म्हण, त्यालाही पलंग लागते म्हण झोपायला. मला प्रत्येक बऱ्याच लोकांना बादशिवाय झोप येत नाही, पलंगाशिवाय झोप येत नाही, गादी लागते बऱ्याच लोकांना, त्यालाही पलंग लागतो म्हण, 4 पायी लागते, लक्षात ठेवा. झोपतो म्हणून त्याला पलंग लागतो. कुण्या पलंगावर साधू झोपतो? प्रतबी रूपी पलंगावर झोपतो. म्हणून त्याचं झोपणं नुसतं आहे का? त्याचा महिमा फार अवघड आहे. का त्याच्या जीवनामध्ये पवित्रता आली, का त्याच्या जीवनामध्ये अखंडता आली, आणि का त्याच्या जीवनामध्ये संपन्नता साधूकडे आली, त्याची 5 कारणं सांगणार आहे. मग अभंग केंद्र
त्याचं झोपणं कळत नाही. तो झोपतो म्हणे पलंगावर झोपतो, पण पृथ्वी रूपी पलंगावर झोपतो म्हणे. आपणही झोपता, साधूही झोपतो, आपणही घोरता, त्याला काय धोरणं येत नाही का? बरेच माणसं शेजाऱ्याला झोपू देना. काही माणसं ते कीर्तन चालू असताना एखादा स्वर लावू शकतात. असे आपले नजर असू शकतात. काय सांगा, बरीच माणसं कीर्तन रामकृष्ण हरी म्हणल्याबरोबर मुगट करायचं रामकृष्ण हरी झालं की आमचा रामकृष्ण हरी सुरू. महाराजाला ज्ञानेश्वर माऊली म्हणल्याबरोबर संपलं काय? काय लवकर संपलं? तू झोपला? चांगले बोलतात, काही सिंगल स्वर वाले, काही डबल वाले, काय नुसतं घरतात करतात. काय लोक डबल गिअरची लाईन असते. काही लोक ब्रॉड गेज इकडे बी असेल तिकडे राहते. साधूला काय डोळे नाहीत, साधूला हात नाहीत, साधूही झोपतो. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे, परी ते तिता सर्वतानु हे नवल देखे. स्पर्शाती तो जाणे परिमळ सेवी, ग्रहाने अवसर उचित बोलणे तयाही अति. ज्ञानोबरा काय म्हणतात? अरे सगळं साधू डोळ्यांनी पाहतो, त्याला बायको आहे, त्याला लेकरू आहे, आपल्या पत्नीला प्रेम करतो, गाडीवर घेऊन जातो फिरायला. कोण म्हणते घेऊन जाऊ नये? मला सांगा ना. साधूने घेऊन जाऊ नये? साधू झाला म्हण का बायकोला आपल्या मोटरसायकलला बसवू नये? तुम्हाला सांगू, वरूनच पाणी गडूळ आलंय. रोज सायंकाळी संध्येच्या वेळेमध्ये माझा भगवान शिव पार्वतीला घेऊन बाहेर निघतो. मग आम्ही फिरू नये? तुम्ही आम्ही फिरू नये? एखादी म्हातारी म्हणते बरोबर लग्न झाल्यापासून बायकोला घेऊन फिराले. अगं आजीबाई, बायकोला घेऊन फिरणार तर कोणाला घेऊन फिरत? बायकोला घेऊन कोणाला फिरा मला सांगा ना. ज्या कंपनीवाल्याने मोटरसायकल बनवली, ती मोटरसायकल पाठीमागं सीट रिकामी ठेवून बनवली. कोणाची मोटरसायकल काढून बघा ना, अर्धी सीट कोणालाच नाही. अशी अर्धी सीटवाली मला आणून दाखवा. हिरोची दाखवा की होंडाची दाखवा, पण त्याची फक्त अर्धीच निघाली. अरे कंपनीवाल्यानं मागची अर्धी सीट रिझर्वेशन केले. वंदे मातरम गाडी सारखं एक्सप्रेस गाडी तिच्याकरता रिझर्वेशन केलंय. त्याच्या धर्मपत्नी करता कंपनीवाल्याने जागा बनवली. बिलकुल आपल्या पत्नीला घेऊन फिरायला निघा, पण दोन काळजी घ्या. पहिली काळजी घ्या, रस्ता चांगला असेल. खड्डे असतील तर बायकोला बसून, आता आपला खड्डा होईल. नंबर 1. आणि दुसरं कारण, आपल्या धर्मपत्नीचं वजन क्विंटलच्या पुढे गेलं तर बसून. दुसरं कारण शोधायची गरजच नाही. अरे साधूला सगळंच आहे, त्याला काय नाहीये मला सांगा. दोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे, परी ते तिता सर्वतानु हे नवल देखे. ज्ञानोबरांचं भाष्य. तो पृथ्वी रूपी पलंगावर झोपतो म्हणे महात्मा. उशी घेतो म्हणे. बऱ्याच लोकांना उशी लागते. बघा उशी झोपता येत नाही. कोणती उशी घेतो? आपल्या कर्माची उशी घेतो. हा तर कर्माचं प्रतीक आहे. आपल्या कर्माची उशी घेतो आणि महात्मा झोपतो. त्याला पंखा लागते म्हणे, कूलर लागते. कोणतं कूलर लावतो? वायुरूपी कूलर लावतो म्हणे. वायुरूपी कूलर लावतो. त्याला थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाजत असेल तर पांघरण घेतो म्हणे. कोणतं पांघरण घेतो? आकाशरूपी पांघरण घेतो. आणि लग्न केलं नाहीये, ब्रह्मचारी आहे, पण विरक्त असणारा महात्मा सुद्धा स्त्री सोबत झोपतो म्हणे. लग्न केलं नाहीये, पण स्त्री सोबत झोपतो. कोण्या स्त्री सोबत झोपतो? विरक्तीरूपी स्त्री सोबत झोपतो म्हणे. अरे ज्यात झोपणं कळत नाहीये, आता महिमा शब्दात बसते का सांगा ना.
3 सूत्र आहेत. अभंगाचं पहिलं चरण पवित्रता सांगते, अभंगाचं दुसरं चरण अखंडता सांगते, अभंगाचं तिसरं चरण संपन्नता सांगते. आणि यांची सेवा केली असताना ती देवाला प्राप्त होते. यांच्याकडे पवित्रता येण्याकरता, अखंडता येण्याकरता आणि संपन्नता येण्याकरता यांना काय करावं लागलंय? तुम्हा आम्हाला साधू होता येते बरं काय? साधू होण्याकरता काही लागत नाही. साधू होण्याकरता जात लागत नाहीये. साधू होण्याकरता उदगीर तालुका लागतो, मग काय आंध्रात जावं लागते, असं काही नाही. 5 सूत्र सांगताय का? ज्याच्याकडे 5 सूत्र आले त्याच्याकडे ही 3 लक्षणं आले. पहिलं लक्षण आहे साधूकडे काय आहे ते पवित्रता येण्याकरता. पहिलं सूत्र आहे त्याच्याकडे एकांत आहे. सूत्र आहे एकांत. एकांतवासी गंगा स्नाने, सारा वाचिन ओ एकांतवासी गंगा एकांतवासी गंगा स्नाने, देवाचा पूजन ओ देवाचा पूजन साधूकडे काय आहे? साधूकडे एकांत आहे म्हणा. साधूकडे एकांत आहे. आपल्याकडे सुद्धा एकांत आला, पण कोरोना झाल्यावर आला. भगवान प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास होता. तापत बेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. भगवान प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आणि आपल्याला 14 दिवसाचा कोरोना आहे. इकडं चांगलं इकडे त्याला त्यांच्यात आपल्यात काही नाही. त्यांना 14 वर्षाचा वनवास होता, आपल्याला 14 दिवसाचा क्वारंटाईन. त्या 14 वर्षामध्ये प्रभू रामचंद्राला सीता बोलली, सोबत जेवली, बसली, बोलली, पण या 14 दिवसामध्ये आपली सीता जवळ सुद्धा आली नाही. मग विचारा तुम्ही आधी का? कोण्या गाव जाऊन विचारायला गेला? कोरोना ज्याला झालाय त्याची धर्मपत्नी त्याच्या जवळ ते आली काय? दुर्नच बघू लागली, गेलं की काय नाही गेलं तेव्हा. ही असंही लावून घ्या, इकडे सुद्धा लावून घ्या. इकडचा राम सुद्धा आला नाही तिथेकडे 14 दिवसामध्ये. आपली माणसं एकांतामध्ये गेली, कोरोना झाल्यावर गेली. तसे नाही गेले. एकांतामध्ये बसण्याकरता फार पवित्र मनुष्य लागतो. उगत माणसं एकांतामध्ये बसत नाही. एकांतामध्ये बसण्याकरता साधू व्हावं लागते. साधूचं पहिलं प्रधान काय असेल, त्याच्याकडे संपत्ती कोणती असेल, साधू एकांतात राहतो. तुका म्हणे
साधू होऊ शकता. निर्विवाद सत्य आहे. तुम्ही जर पहिली पासून 10वी पर्यंत 99% मार्क घेत असाल, तुम्ही नीट मध्ये जेई मध्ये नक्की येऊ शकता. तुमचं साधू होण्याचं पहिलं सूत्र त्याच्या जीवनामध्ये साधुत्व येण्याकरता त्याकडे एकांत आलेलं आहे. साधू आळंदीला राहत नाहीये, साधू देवला राहत नाहीत, साधू एकांतात राहतो. गा म्हणे आम्हा एकांतात हवा. कोणतंही गाव राहू द्या, कोणीही तालुक्यातलं, एकांतात आला की तो साधू होऊ शकतो. नंबर 1 त्याच्याकडे एकांत आलाय. नंबर 1. नंबर 2 तो प्रशांत आहे. प्रशांत म्हणजे वर्ग प्रशांत नाही. बऱ्याच पोरांचं नाव प्रशांत, उपसागराचं नाव सुद्धा प्रशांत महासागर. बऱ्याच गावामध्ये प्रशांत नावाचे पोर आहेत. हे प्रशांत म्हणजे काय? दृष्टांत सांग. एक जापान नावाचा देश आहे. चीन नाही बरं का. चीन कोरोनावाला आहे, कोरोनावाला नाहीये. अगदी महाराष्ट्रापेक्षा लहान असणारा देश आहे, त्याचं नाव आहे जापान. हिरोशिमा आणि नागासाकीवर ज्या देशामध्ये बॉम्ब टाकला अमेरिकेनं, तो जापान. तो जापान असा एकमेव देश आहे या पृथ्वी तलावरचा दर 10 वर्षाला क्रांती करतो. या कपड्याच्या टेक्स्टाईल मध्ये, याला टेक्स्टाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, कपड्याच्या बाबतीमध्ये पहिली क्रांती जापाननं केली. आता ही टेप रिकॉर्डर, लाऊडस्पीकर लोक मेड इन जापानचं घेतात, मेड इन चायना घेत नाहीत बरं का. आणि तुम्ही घेऊ सुद्धा नका. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? चायना आणि घरापर्यंत जाईना. घरापर्यंत जातच नाही, तुम्ही कशाला घेतात चायना? तुम्ही जापान घ्या लक्षात ठेवा. त्या जापान देशाची घटना सांग, प्रशांत सांगणार. एक जापान मध्ये साधूला एखाद्या घरी जेवायला बोलवलं. त्या देशाचं दुर्भाग्य असं आहे की त्या देशामध्ये आजही भूकंप होतो. मायबाप, आपण इतके श्रीमंत आहोत. एक किल्लारीला भूकंप अनेक वर्षांतर झाला, त्यानंतर झाला नाहीये. महाराष्ट्रामध्ये माझे ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्रात भूकंप नाही होणार, लक्षात ठेवा. अरे आपण ज्ञानोबर तुकोबऱ्याची लेकर आहोत. भूकंप व्हायचा त्या भूमीमध्ये, त्या जापानमध्ये. साधूला जेवायला बोलवलं. 7 मजली इमारत होती. एका ग्रस्ताने बोलिलं, आम्ही आज जेवायला आलो. जेवायला साधू घरी आले, आपल्याकडे जेवायला गेलो. त्यानं सुंदर जेवायला केलं, रांगोळ्या टाकल्या, त्याला जेवायला बोलवलं. जेवायला आल्यानंतर त्या महात्मा आसनावर बसला, पुंडलिक झालं, वदनी कवळ घेताना आम्ही घ्या स्त्रियारी ते झालं. जेवायला तोंडामध्ये घास घेण्यावर तेवढ्यात बिल्डिंग हलू लागली. आणि भूकंप सुरू झाल्याबरोबर ही सगळी इमारत हल्ल्याबरोबर लिफ्टची व्यवस्था नसल्यामुळे पायऱ्यावर उतरण्याकरता एकच रस्ता होता. मोठीच्या मोठी इमारत आणि एकच रस्ता असल्यामुळे अख्ख्या बिल्डिंग मधली माणसं, इमारतीमधली माणसं त्या पायऱ्याच्या माध्यमातून खाली येऊ लागली. ज्या त्या घरामध्ये जेवायला बोलवलंय तो ग्रस्तही पळाला. बिल्डिंग पडली अंगावर. कोण राहते मला सांगा ना. आता इथं काहीतरी सरप येऊ द्या म्हणलं, माणसाचं कसं सांगा बरोबर. मेंढक आल्यावर तुम्ही काय करणार ना, पण मेंढका खायला साप आल्यावर सांगता का आपण सांगायला. भूकंप सुरू झालं म्हटल्याबरोबर तो घराचा ग्रस्त पळाला पायऱ्याच्या दिशेकडे. 10 मिनिटं त्याला उतरायला काही वेळच भेटला नाही, कारण इतकी गर्दी होती की त्याचा नंबरच लागला नाही. आणि भूकंप शांत झाला. आणि शांत झाल्याबरोबर तो म्हणायला लागला, आणखी माझा खाली उतरायला नंबर लागला नाही. 7 मजली इमारत आमची, एवढी माणसं गर्दी करायला लागलेत, आता आपलं काही. पण आपला साधू कुठे गेला? ज्याला मी आमंत्रित केलंय त्यानं कुठे गेला? असं म्हणताना इकडे तिकडे बघितलं तर साधू दिसत नाही. परत आपल्या खोलीमध्ये आला आणि आपल्या घरामध्ये आल्याबरोबर बघितलं तर काय, साधू आसनावर बसवू नये आणि डोळे बंद केलेले. तसाच बसवू नये, आसनावर डोळे बंद केलेले आहेत. त्यानं बंद केले डोळे बघितल्याबरोबर त्याला वाटलं तुम्हाला मीच पळालो गावाच्या त्या इमारतीमधून, साधू तर माझ्या घरातच बसू नये. त्याने नमस्कार केला, साधूने डोळे उघडे केले. म्हणे महाराज, आणि मी पळालो भूकंप सुरू झाल्यावर, तुम्ही का नाही पळालात? महाराज तुम्ही का नाही पळालात? त्या महात्म्याने सांगितलं, बेटा
तुला दिसलं नाहीये, मी सुद्धा पळालो आणि तू सुद्धा पळाला. दोघही पळाल्या बेटा, तुला दिसलं नाहीये. त्यानं सांगितलं महाराज मला कळणं आलंय हो. त्यानं त्या महात्मा म्हणायला लागला बेटा तू बाहेर पळालास, मी आत पळालो. ज्याचं पळणं आत आहे त्याला प्रशांत म्हणतात. उडालं बेटा. नंबर 3 निनांत. 5 सूत्र सांगणार. या 5 सूत्राच्या बलावर त्याच्याकडे काय आलं ते सांगणार. नंबर 3 निनांत. निनांत काय भानकडे, कुठले शब्द आहेत? शास्त्रातले शब्द आहेत. तो निनांत. त्यालाही दृष्टांतानं सांगतो निनांत कोणाला म्हणतात. एक नागार्जुन नावाचा साधू होता. भगवान रजनीश ओशोनं त्याचं वर्णन केलं. नागार्जुन नावाचा साधू लाकडाच्या पात्रामध्ये तो भिक्षा मागायचा. गावामध्ये जायचं भिक्षा मागायचं. त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा तो त्याच्या दारावर जायचा. माझा भिक्षाम देई म्हणायचा. त्या लाकडाच्या पात्रातलं खायचा आणि बस निवांत, काय खाण्याची चिंता नाही. अशा नागार्जुन नावाचा साधू. जग त्या राज्यामध्ये सगळीकडे त्याचा महिमा कळाला. राजाच्या राणीला वाटलं एवढा मोठा नागार्जुन नावाचा साधू आपल्या या भूमीमध्ये राहतो, आपण त्याला लाकडाच्या पात्रामध्ये भिक्षा मागतो, सोन्याचं बनवून द्यावं. राणीला वाटलं. राणीनं सोन्याचं पात्र बनवलं, त्याला रत्न लावले आणि राजाकडून त्याला निरोप गेला. राजासाहेब आपल्या नागार्जुन साधूला बोलून घ्या आणि त्यांना हे मी पात्र बनवलंय, मी नवस केलाय, साधूला देऊन टाकावं. सुवर्णाचं पात्र बनवलंय आणि आजचा भाव बघा 1.5 लाखाच्या पुढे गेलाय. 1.5 लाख रुपये तोळा गुणिले आपल्या घराचं वजन. रावणाला किती 7 कोटी घरं सोन्याची होती म्हणून. 7 कोटी घरं सोन्याची होती म्हणून नुसतं ऐकल्यानंतर असं होत असेल, उगा माणसानं गुरुगुरु करू नये. सोन्याचे घर 7 कोटी होते. आपल्या बायकोला सोन्याच्या घरात ठेवणारी माणसं किती मोठी असतात. अंगावर फक्त नथ केली तर बाई फुरफुर करते. त्यांनी केली म्हणून. आमच्या कबीरदास महाराज त्या बाईकडे बघितलं. बाई जिस यारों ने नत बनाया उसे स्मरे बार बार, जिस यारों ने नाक बनाया उसे भुली गवार. अरे काय कसं सोनं आपल्याकडे लक्षात ठेवा. उगा मानतो उगा आपल्याकडे हाय वाटतं. अजून नाही जगामध्ये फार तरी मानतो माणूस. रत्न जडीत सोन्याचं ते पात्र बनवलं. त्या नागार्जुन साधूला सिंहासनावर बसवलं, पाद्य पूजा केली. सांगितलं नागार्जुनजी आजपासून तुम्ही लाकडाच्या पात्रामध्ये भिक्षा मागलो का? तुम्ही आमच्या देशातले साधू आहात, तुम्ही सोन्याचं पात्र घ्या. नागार्जुन साधून सांगितलं राणीसाहेब तुमचे जे पात्र आहे मला काही अडचण नाही, मला काय करायचंय? सोन्याच्या पात्रामध्ये भिक्षात मागायचं, लाकडाच्या पात्रामध्ये आणि तेव्हा भूक लागल तेव्हा मागायच्या. मला त्याचा फरक बसत नाहीये. पण राणीसाहेब आमचं ते लाकडाचं ठेवा बरं. लाकडाचं जतन करून ठेवा. मी सोन्याचं तुमचं घेतो, तुम्ही आदराने मला देतात, मी स्वीकारतो, पण याचा भरोसा नाहीये. कारण माझ्याकडे सोनं आलं म्हणल्यानंतर कोणी वाटामध्ये भेटू शकते. मग कीर्तनकारांना अंगठ्या घालून येऊ नये. कशाला वाटत कोणी धरलं काय घ्यावं? महाराजाला काय करायचं सोनं मला सांगा. वाट्यामध्ये कोणी धरलं तर काय सांगता येते. आता कसं झालंय, आताची चोर ऑफलाईन मध्ये नाहीत, ऑनलाईन आहे. पूर्वी पाकिटमार होते ना ती वेळ, आता सगळे पाकिटमार मेले. त्याला पैसे सापडत नाही ना खिशामध्ये. काय काहीच खिशामध्ये नाही, फक्त फोन पे मध्ये आहे सगळे. म्हणजे बाई राणीसाहेबा माझं पात्र जपून ठेवा म्हणून. काय हरकत नाही, याचा काय भरोसा आहे माझ्यापर्यंत राहील म्हणून. नागार्जुन नावाच्या साधून ते सोन्याचं पात्र घेतलं. गावाच्या बाहेर गेल्या जात असताना एक माणूस माग येताना दिसला.
महाराजापाशी एवढं सोन्यात आणल्याबरोबर बातमी कळल्याबरोबर माणूस पाठीमागे यायला लागला. नागार्जुन साधू म्हणायला लागले, ज्याला लागते ते या आलं बघा, ज्याला लागते ना ते माझ्या पाठीमागे यायला लागले. म्हणजे मला काय करायचं, गिऱ्हाईक आलं म्हणे त्याला लागते. एक मोठी पडलेली भिंत होती, झाड होतं, झाडाखाली महात्मा सामला, ती चोर पलीकडून गेला. नागार्जुन साधूला कळाले की हे मोत्या पात्रा करताच आलंय आणि पलीकडून गेलंय. त्या नागार्जुन साधूने ते सोन्याचं पात्र पलीकडे फेकून दिलं. सोन्याचं रत्न जडीत ज्याची कोटीनं किंमत आहे त्याला फेकून दिलं आणि फेकून दिल्यानंतर ते चोर थंडच झाला. पाठीमाग आलेला चोर थंडच झाला. तो चोर म्हणायला लागला, इतक्या कोटी रुपयाची किमतीचं जर फेकून देत असतं त्याच्यापाशी किती असतं, इतक्या कोटीचं जर फेकून दिलं असेल भिंतीच्या पलीकडे, याच्याकडे किती असेल. त्यानं त्याला सोडून दिला, साधूकडेच आला. काय गरज काही गरज नाही, माझ्या नारायण महाराजाकडे या, तुमचं काम होऊन जाईल. लक्षात द्या, साधूची भूमी आहे. आल्याबरोबर चरणावर डोकटवले म्हणे महाराज, आणि एवढ्या किमतीच तुम्ही फेकून दिल्या, काय एक काम करतोस काय, काय करू, तुला काहीच कमी पडणार नाही, माझा ऐक म्हणे. ऐकतो म्हणे महाराज. महाराज काय सांगा म्हणे, तुम्हाला सांगू महाराज, आम्हाला चोरी करायची इच्छा नाही हो, मजबुरी आहे. बरेच लोक म्हणतात आम्हाला तंबाखू खायची इच्छा नाही हो, मजबुरी आहे. हे बरीच व्यसनी माणसं म्हणतात आमची मजबुरी आहे, ते म्हणायला लागले. महाराजांनी सांगितलं, चोरी नक्की कर, मी सांगतो तशी कर. त्याला मी चोरी करायचं सांगतो, त्याला मला मासला महाराज मला भेटलाच नाही. आता महाराज कुठे भेटते मला सांगा. त्यांनी सांगितलं, हे बघ एक काम कर, ज्याच्या घरामध्ये चोरी करायला गेलात त्याच्या घरामध्ये 5 मिनिटं त्या घर मालकाकडे बघन, मग चोरी कर. ह्याच रात्रीमध्ये चोरीला गेला, वाशी घेऊन सापडलं. महाराज मायबाप त्यानं विचार केला, काही पिढ्या माझ्या बसून खातील, कमाल. पण 5 मिनिटं त्याच्याकडे बघितलं आणि तो म्हणायला लागला, अरे रे माझ्या शाळेनं सांगितले मला. पळत आला, तो चोरी केला नाही काय नाही महाराज, आजपासून मी चोरी करू शकत नाही. राजानं सोन्याचं पात्र दिलं तरी ज्याला काही वाटत नाही, आणि चोरानं ते सोन्याचं बनलेले पात्र फेकून देताना ज्याला काही वाटत नाही, त्याला निनांत म्हणतात. कोणी निंदी कोणी मारे, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान गावे, लाभा लाभन धरावे मना माझी. अरे त्याला काहीच नाहीये, तुल्य नंद असतो, सगळे प्रमाण लाभायचे, त्याला निनांत म्हणतात शास्त्रामध्ये. नंबर 4, तो निनांत झालाय, प्रशांत झालाय, एकांतात आलाय. नंबर 4 जल्पांत. जल्पांत या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या जीवनामध्ये वाद नाही. देव असाच आहे, देव तसाच आहे असं तर भानगडीत पडत नाही, वाद घालत नाही. तुका म्हणे भेदा भेद,
दोन रत्न पाठीमाग उभे आहेत लक्षात ठेवा. अरे काय ताला मुलाची मानता आणत मायबाप. मला सांगू, मला आज सोडू वाटणार मला सांगा, कीर्तनाचा पट्टा पडलाय आमचा. कीर्तनाचा पट्टा पडलाय म्हणजे कंबर सुद्धा कीर्तन कथा करून म्हणतात. रोजच कथा, रोजच कीर्तन व्हायचं. आता थोडं थंड झालोय, आनंदात आलोय. तर आज मला फोन आला बालाजी, मला खूप आनंद वाटला. छान याचा योग आलाय. मला आज जायचं होतं पंढरपूरला आळंदीच्या वारी करता. मी उद्या आनंदाची बाब. ज्याच्या जीवनामध्ये वाद आहे, किती जरी विद्वान असला आणि किती जरी गप्पा ठोकत असला, वाद घालणारा मनुष्य संवाद करू शकत नाही. ही भारतभूमी वादाची नाहीये, ही भारतभूमी संवादाची भूमी आहे. लक्षात ठेवा. श्रीकृष्ण अर्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदोषो अध्याय. हा संवादाची भूमी आहे. आमच्या भूमीमध्ये वाद नाही चालत. तो मुके अपार तो मुके सर्वोपनिषदे गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वर्षासु दीर्भोक्त दुग्धम गीतामृत महत्. या भारतभूमीमध्ये भगवद्गीता प्रगट झाली. ही संवादाची पवित्र भूमी आहे. इथे विवाद करू नये. जागोजागी विवाद चालू आहे. बायको संगत जमणार, बऱ्याच माता बहिणीच्या नवऱ्या संगत जमणार. सकाळपासून चालू काहीतरी खटकते. भांडण झाल्याशिवाय होत नाही. रोज वाद घातलाय घरामध्ये. आणि माय भांडून असं नाही बरं. तुमच्याकरता सूत्र सांगून जातो. माय, जी पत्नी नवऱ्याला भांडत नाही ती खरी पत्नीच नाही. सुरू करा, पण सप्ताह झाल्यावर सुरू करतो का, वारा झाले चावून गेले. नवरा बायकोचं खटकते, काहीतरी वाद लागते घराघरामध्ये. असं झालं. एका नवरा बायकोचं जोडपं होतं, दोघांचं खटकलं. खटकल्यावर तिने सांगितलं मला आजपासून बोलायचं. तर मला गरज नाही, काही गरज नाही मला आपलं काही अडलं नाही म्हणत. हट म्हणत नाही म्हणतो. दोघांचं गेला ऑफिसला. काही ते बोलायचं नाही, कारण काय बोलणं बंद झालं. गेलो ऑफिसला. त्याला वाटतं दिवसभरामध्ये मी ऑफिसमध्ये काम केलंय. शांत झाली असेल बायको. घरी आल्या बायको तो बिलकुल बोलणंच बंद. आणि दोघच जण होते. हमारा कोई नहीं, हम दो हमारे कोई नहीं. काय आपल्या डोक्यामध्ये कचरा भरलाय की सध्या भारत आपल्या या देशामध्ये. तर आपलीच माणसं असे वागाले. हम दो हमारे दो. मोठ्या शहरात जा, हम दो हमारा ही एक. आणखी काही दिवसानंतर हम दो हमारा कोई नाही. कोणीच नव्हतं. नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. नवरा बायकोचं भांडण झालं. सायंकाळी हातपाय धुतले. बायको बोलणं हल्ली म्हणून त्याला चिठ्ठी लिहिली. जेवायला वाढणे. बरं, जेवायला वाढणे म्हणून चिठ्ठी दिली बायकोच्या हातामध्ये. बायकोने चिठ्ठी वाचली. ती बी पोरगी चांगली शिकलेली होती. चिठ्ठी वाचली. वाचल्याबरोबर ती चिठ्ठी घेऊन आतमध्ये गेली. आसन टाकलं, स्वयंपाक केलेला बनवला आणि तिने चिठ्ठी आणून याच्या हातात दिली. गिळणे.
आता पुढचं काही सांगणं मला वेळ नाही, मला अभंग करता. अरे घरा ज्याच्या जीवनातला कुठलाच वाद शिल्लक राहिला नाहीये, लक्षात ठेवा. वाद घालणारा माणूस हा बाधक असतो. एक सूत्र सांगतो, मोरारी बापूंचं वाक्य सांगून जातो, साधक किसको कहते हैं जो किसी को बाधक नहीं है उसको साधक कहते हैं. कोणालाच बाधक नाहीये. ज्याच्या जीवनातला वाद संपलाय त्याला जलपांत म्हणतात शास्त्रामध्ये. नंबर 4 आणि नंबर 5 दीक्षांत. कोण्यातरी परंपरेने जो दीक्षित झालाय तो साधू होऊ शकतो. ज्ञानोबराकडे बघा, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने माझे हाती निवृत्तीने दिदले, माझे हाती निवृत्तीने दिदले. आतापर्यंत या भारतभूमीमध्ये जितक्या टीका भगवद्गीतेवर झाल्या तितक्या टीका कोण्या ग्रंथावर झाल्या नाही. पहिली ज्ञानोबरांची टीका आद्य शंकराचार्याने लिहिली आणि आपल्याकडे वरदानंद भारती होऊन गेले इथं गोरठ्याला. दासगुरु महाराजांची समाधी आहे. त्यांचं वाक्य आहे की आद्य शंकराचार्याने जर समजा टीका वाचली, ज्ञानोबरीची ज्ञानेश्वरी वाचली असती तर त्यानं असं सांगितलं असतं की तुम्ही माझी टीका वाचू नका, ज्ञानेश्वरी वाचा. आता विश्ववंदनीय ग्रंथ निर्माण केला माझ्या ज्ञानोबरायांनी. कोणाच्या बलावर केला? निवृत्तीनाथाच्या परंपरेच्या बलावर केला. आपल्या अंगामध्ये बल परंपरेने येते, याला दीक्षांत म्हणतात. एकाच्या घरामध्ये लेकरू नव्हतं, नाही 500 एकर जमीन होती. किती जमीन होती? 500 एकर जमीन होती. मला बाळ नाहीच आहे. आणि काहीतरी देवाच्या कृपेनं सप्त्यामध्ये त्यानं पंगत वगैरे केली, त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर आता तुम्ही मला उत्तर सांगा, जन्मलेलं लेकरू किती एकर जमिनीचा मालक आहे? 500 एकर जमिनीचा मालक आहे ना. 500 एकर जमिनीचा मालक आहे. त्यानं काही केलं नाही. आजच जन्मले ते. आज जन्मलेल्या बाळामध्ये 500 एकर जमिनीचं बल आलं. त्याचं कारण त्याच्या सोबत परंपरा लागू झाली. आपल्या वाडवडिलाची जशी परंपरा आहे ना, तशी गुरुची परंपरा लागू झाल्याबरोबर तो इतका पवित्र होतो, साऱ्या जगाला पवित्र करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे येते. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पवित्रता सांगतात. पवित्र
आळंदीची पालखी सोहळा प्रारंभ होतोय मायबाप. नुसतं ज्ञानोबऱ्याचं नाव जरी आपण घेतलो, तुकोबऱ्याचं जर नाव घेतलो, आपली पृथ्वी पुनीत होऊन जाईल मायबाप. आळंदी पासून पंढरपुरापर्यंत फक्त एकच भजन जास्त केल्या जाते, ज्ञानोबा तुकाराम. माझे ज्ञानेश्वर महाराज किती पवित्र असते. या पृथ्वी तलावर तुकोबराय म्हणतात, एक तीश भूमंडळ, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी जगार वापरतात. त्या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पवित्र भावना आहे. गेल्या वर्षी भंडी शेगावच्या मुक्कामला आम्ही आमचा टेम्पो घेऊन एखाद्या शेतामध्ये गेलो. त्या शेतामध्ये आमचा टेम्पो गेल्यानंतर त्या घरातली सगळी माणसं, 2 मुलं 2 सुना, घरची आई आणि लेकरं पळत आले, या याव. आणि सगळी घरातली माणसं रडायला लागली. आमचे गुरुवारी मधुसूदन महाराज आम्ही म्हणालो, तुम्हाला रडायला काय झालं, अशी काय घटना घडली सांगा ना, तुम्ही का रडतात. त्याने सांगितलं, महाराज आमच्या शेतामध्ये रस्ता नव्हता. 15 दिवसाखाली माझे वडील वारले, म्हणून आम्हाला शेतामध्ये तुम्हाला तुमचा टेम्पो आमच्या शेतामध्ये आला. आमच्या शेताला रस्ता नव्हता. आमचे 2 महिने बाबा घरात पडून होते. माझे लेकर माझ्या बाबाला विचारायचे, बाबा सगळ्यांच्या शेतामध्ये वारकरी येत आहेत, भजन होत आहे, बाबा आजोबा आपण काय चूक केली हो, आपल्या घरामध्ये कोणी येत नाही, शेतामध्ये आपल्या कोणी येत नाही, आपल्याकडे आपण काय चूक केली. माझी लेकरं म्हणायला लागली माझ्या बाबाला. बाबांनी सांगितलं, बेटा आपल्याकडे रस्ता बरोबर नसल्यामुळे येत नाहीत, नाहीतर आपल्याकडे वारकरी आले असते. आज बाबाला जाऊन फक्त 15 दिवस झालेत आणि वारकऱ्याचा टेम्पो आमच्या शेतामध्ये आलाय. तुम्ही आला नाहीत महाराज, आमच्या घरात आज ज्ञानेश्वर महाराज आलेले. केवढी पवित्र अंतःकरणाची वृत्ती असेल. आमच्या घरामध्ये तुम्ही नाही आलात, आम्हाला आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराज आज आलेले आहे. खरं रडायला लागलं. आणि ते वातावरण बघितल्यानंतर त्या माणसाने गेल्या जेवू घातलं, रात्रीचं जेवण केलं. सकाळी सांगितलं, वाकरीचा मुक्काम जवळ आहे, तुम्ही आमचं सकाळचं जेवण जा. 3 जेवण आम्हाला करू दिलं नाही जेवायला. आम्ही त्याला सांगितलं, लक्षात ठेवा, तुम्ही जर आम्हाला ज्ञानेश्वर महाराज म्हणून जर जेव घालत असाल तर लक्षात ठेवा, आम्हाला जेव घालणारी तुम्ही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजच आहात. लक्षात ठेवा, त्याला पवित्र मंडळी. लक्षात ठेवा, माझे ज्ञानेश्वर महाराज किती पवित्र असतील हो. त्यांच्याकडे पवित्रता आहे. अभंगाचं पहिलं ठरलं, पवित्र सोहळी एक तीश भूमंडळी.
त्यांच्या एवढं पवित्र जगतात कोणीच नाहीये. अभंगामध्ये चकार आला तीच एक भूमंडळी, हेच पवित्र आहे. त्यांच्याकडे एक पवित्रता आहे. नुसतं नामस्मरण केलं तर काम होऊ शकतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव. माझे ज्ञानेश्वर महाराज काल परवा दिवशी चतुर्थी होती. मी पडलो, माझे दोन्ही पाय बाहेर परचून बाहेर निघाले. मायबाप, मला वारीला जायचं म्हणून मला धक्का लागू दिला माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी. आज मी तुमच्या समोर गादीवर उभा राहिला नसतो, हे जर माझे डोकं आपटलं असतं तर. कोण कोण सांभाळते? साऱ्या जगाला सांभाळतो. वारकरी संप्रदायाला नाही, विश्वातल्या प्रत्येक संप्रदायाचा जो पाया आहे त्याचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराज पवित्र आहेत. त्यांच्या एवढे जगतात कोणी पवित्र. दुसरं काय माझ्या ज्ञानेश्वर महाराजाकडे? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये किती आवडत असेल माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला पंढरीनाथ, किती आवडत असेल.
आवडे. थोडक्यात सांगू, एखादा आजीला नातू आवडे, तिला विचारा, आजी झालेल्या आईला आजी आजोबा झालेल्या बाबाला विचारा नातू किती आवडत. नातू झाल्यावर म्हातारी खरून चलत ना, मेंढक्यामधून चल नसल्या करून चलत. मला पोरग झाल्यानंतर माझी आई खरून चलत नाही गेली. मी पडतील मला नातू झाला. अरे किती आवडतो नातू, लक्षात ठेवा. एखाद्या सामान्य आजीला नातू आवडत असेल त्याच्याकरता किती करते लक्षात ठेवा. बघायचं काम, जीवापासून नातू आवडतो की नाही त्याच्या अनंत पटीनं माझ्या ज्ञानोबराला पंढरीनाथ आवडत. अखंडित प्रेम भाव शांता आवडता देव, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या देवीची आवडी आवडी, माझ्या देवीची. अरे किती पंढरीनाथ आवडतो माझ्या ज्ञानोबराला. ज्याची अखंडित प्रेम भाव आहे त्याला संत म्हणतात. पहिल्या चरणामध्ये त्यांच्याकडे पवित्रता आहे, दुसऱ्या चरणामध्ये अखंडता, अखंडित देव आवडतो त्यांना, आणि तिसऱ्या चरणामध्ये काय आहे तर त्यांच्याकडे संपन्नता आहे, अभंगाचं तिसरं चरण. विठोबा रखुमाई अभंगाची फार मोठी भूमिका आहे. या जगतामध्ये त्यांच्या एवढं पवित्र कोणी नाही. तुकाराम महाराज, गंगा पवित्र आहे हो, तीर्थक्षेत्र पवित्र आहे, म्हणून तर सगळी जग मंडळी तीर्थयात्रेला जातात. गंगा पवित्र आहे, गंगेला बघितलं तर काम होते. गंगा अथवा दर्शनात मुक्ती म्हटले शास्त्रकारांनी. गंगा पवित्र आहे. तुलसीदासजी महाराज म्हणतात, गंगेला नुसतं डोळ्याने बघितलं तरी काम होते, तिच्या पाण्याला स्पर्श तरी पवित्रता प्राप्त होते. दरत परत मज्जन अरुष्णाना, नुसतं डोळ्यांनी बघितलं तरी काम होते, स्पर्श केला तरी काम होते, पाणी अंघोळ केलं तरी काम होते, आणि नुसतं पाणी तोंडात घेतलं तरी पवित्र करते. गंगा पवित्र आहे. तुकोबराय म्हणतात, गंगा पवित्र नाही असं मला म्हणायचं नाहीये, गंगा जरी असली तर संता एवढी पवित्र नाही. त्या गावात साधू आहेत मायबाप, ज्यांच्या नावानं पुण्यतिथी केल्या जाते. साधू एवढं पवित्र जगतात कोणीच नाहीये. साधू एवढं अखंडित भजन कोणी करतच नाहीये. अखंडित त्यांचं भजन चालू आहे, त्यांच्याकडे अखंडता आहे. आपलं कधी मध्ये राहतं वातावरण बघू,
सप्त्यातलं वातावरण बघलं तर साल म्हणा वाटते बऱ्याच लोकांना. आणि ती मन म्हणताना म्हणणं बरं का, आपण म्हणणं म्हणलं बाहेरगावची माणसं सगळे त्याने म्हणा म्हणलं आपण म्हणणार काय म्हणणार. सप्ताह झाल्यावर म्हणतो म्हणला, न झाल्यावर नाही. सप्ताह होईना सगळं झाल्यानंतर भंडारा झाल्यावर म्हणा म्हणा. अखंडित भजन असलं पाहिजे जीवनामध्ये. साधूकडे अखंडित आपलं कधी मध्ये चांगला वेळ भेटला तर ठीक आहे, नाही तर काय करणार. नंबर 2 त्यांच्याकडे अखंडित भजन करतं. भजन खंडित होत नाहीये. सारखं राम राम भजन चालू आहे आमच्या हनुमानजी महाराज. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम. सारखं अखंडित प्रेमभाव, अखंडित भजन आहे. नंबर 2. आणि नंबर 3, किती संपन्नता संतांकडे, साधूकडे किती संपन्नता असेल. एक दृष्टांत सांगतो, शेगदाय रामदेव, तुम्हाला टाइम जमला. संत श्रेष्ठ तुकोबराईकडे माझे राजे आले. शिवाजी कीर्तन करून गेले, घरातली त्यांची परिस्थिती बघितली, ऐकून गेले. नजराना पाठवला. रत्नजडीत कपडे, रत्नजडीत रत्न माणिक मोती हे सगळं तुकोबरायांच्या घरी पाठवलं. आणि एक लाखोली पाठवली. लखोटा, लखोटा म्हणतात त्याला, लखोटा पाठवला. आणि त्या लखोट्यामध्ये काय लिहिलं हे कोणाला माहित नाहीये. आमच्या कान्होबा महाराज देहूकर तुकोबराच्या घरामध्ये वंशाला जन्माला आलेले, त्यांनी सांगितलं की त्यांच्या लखोट्यामध्ये असं लिहिलं होतं म्हणा, पुणे जिल्ह्याची तुम्हाला कोणता जिल्हा पाहिजे तेवढा जिल्हा तुम्ही घेऊन टाका. तुकाराम, पुणे जिल्ह्याची जमिनीची किंमत किती आहे. लखोटा तुकोबराच्या नावानं दिला होता, तुम्ही घेऊन टाका तेवढं म्हणून, साधूला काही कमी पडू नये म्हणून. तुकाराम महाराजांनी बघितलं आणि सांगितलं, ये रे तुमचे वित्त धन ते आम्हा मृतिके समान. वापस केलं. वापस केल्यानंतर शिवाजी महाराज नंतर कीर्तना करता आले. शिवाजी महाराजांना वाटतं मी एवढं दिलं, पण तुकाराम महाराजांनी नाही घेतलं. राजांना बघितल्यानंतर तुकाराम महाराजांनी, राजे माझ्याकडे या, इकडे या. जी महाराज. तुकारामांनी शिवाजी महाराजांचा हात धरलेला आहे आणि हात धरून डाव्या हाताकडे बोट केलं भंडारा डोंगराकडे. राजे या भंडारा डोंगराकडे बघा. तुकाराम महाराजांनी दृष्टी टाकली भंडाऱ्या डोंगराकडे. राजाला असं बोट करून दाखवलं, भंडारा डोंगराकडे बघा. तुकोबराची दृष्टी पडल्यानंतर अख्खा भंडारा डोंगर सोन्याचा झाला, लक्षात ठेवा. आणि ते बघितल्यानंतर शिवाजी महाराज थंडगार झालेले आहेत. अरे मी किती छोटा व्यक्ती आहे, ज्याच्या दृष्टीने भंडारा डोंगर सोन्याचा. भामचंद्राकडे बघा राजे. भामचंद्राकडे बघितलं आणि बघितल्यानंतर काय सोन्याचा डोंगर आहे. मायबाप माझे राजे म्हणायला लागले, क्षमा करा तुकोबराय, तुम्ही इतके संपन्न आहात. ज्याची दृष्टी पडल्यानंतर भंडारा डोंगर सोन्याचा होऊ शकतो, माझे तुकाराम महाराज एवढे संपन्न आहेत. माझे ज्ञानोबराय किती संपन्न असतील. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ.
इतके संपन्न माझे ज्ञानेश्वर महाराज आहे, इतके संपन्न माझे तुकाराम महाराज आहे. तीज भाग्यवंते चरती पुरती धनविद्ये. माझे एवढे तुम्हाला आणखी दृष्टांत सांगतो. घडी पुढे पळायला लागेल. मला माय म्हटल्या, कंदारी माय म्हटल्या, महाराज झाल्या पाहू हा मला थांबा ना. मला त्यांच्या घरी ज्याला खंडोबाकडे आल्यानं मला त्यांच्याकडे झोपलो होतो मी. महाराज कशाला आल्यावर म्हणजे तुम्ही थांबणार नाहीत का? मला आई म्हणल्या, मला मोठी आई. आई आणि मी आता माझी अडचण उद्या मला सकाळी वारीला जायचं म्हणून गाडी घेऊन आलो. पंढरपुरामध्ये परिसा भागवत नावाचे भक्त होते. नामदेवाच्या काळात रुक्मिणीची उपासना केली आणि एक परीस दिला त्यांना आईसाहेब. परीस त्याला म्हणतात लोखंडाला लावल्याबरोबर त्याचं सोनं होते. कीर्तनकाराने येऊन घेऊन लावा मंडपाला. एक माणूस मला भेटला, महाराज लोखंडाला लावल्याबरोबर सोनं होते, मुठ्ठीच्या पट्टीला लावल्या माल तर फार चालू लागते. आमचे कीर्तन ऐकलं मला सांगा ते आमच्याकडे काय होतं. महाराज रेल्वे पटरीला लावल्यावर कसं होईल? डब्बा बी सोन्याचा, पटरी बी सोने. ते सोनं होण्याचा दगड त्याला परीस म्हणतात. ते नामदेवाच्या घरी दिला. परिसा भागवत पत्नीने नामदेवांनी आपल्या घरामध्ये सुगंधित पोळ्या करायला लागल्यात. काय काय वातावरण तयार झालं. एवढा सुगंध कधीचा याला कशी काय बनगड आहे, काय झालं? त्याने सांगितलं आता परिसा भागवताच्या पत्नीनं एक खडा दिलाय दगड, त्याचं नाव परीस आहे, आणि ते आल्यानंतर सगळं लावलं की सोनं व्हायला. नामदेवांनी कुठे मला बघू दे. खडा घेतला की फेकून दिला चंद्रभाग्यामध्ये. नाही आपण घेत नाही आम्हाला ते गरजेचं काय. ते परिसा भागवत पळतच आलं. हो नामदेवराय माझा परीस द्या मला. माझ्या एवढं काय खरं नाही. मला मी आईसाहेबाची उपासना करून मागितलेलं आहे. नामदेवरायने त्याच्याकडे बघितलं. वाळवंटात आले नामदेवराय आणि अशी वाळूमध्ये हात घातला आणि हा सांगितलं परिसा भागवत याच्यात तुझा कोणता आहे ते बघून घे. याच्यात तुझा कोणता खडा आहे ते बघून घे. त्यांनी प्रत्येक खड्याला लावून बघितलं, सोनं होऊ लागलं. तुम्हाला सांगू मायबाप, नामदेवरायांनी जर हात लावल्यानंतर अख्खं वाळवंट परीस होऊ शकते. लक्षात ठेवा, अख्खं वाळवंट परीस. एवढे श्रीमंत माझे संत आहेत. त्यांची सेवा केली असताना ती देवाला प्राप्त होते. अभंगाचं शेवटचं कर. तुका मन देवा, 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 तुका मने 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 देवा, तुका मन 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 देवा, तुका मने 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 देवा.
सुख मने देवा त्यांची केली पाय सेवा, त्यांची केली पाय सेवा, त्यांची केली पाय सेवा, त्यांची केली पाय सेवा, जानता
अगणित प्रेम भाव अगणित प्रेम एक राधा एक मीरा दोनों चार को चार अंतर का दोनों की गावे बोलो अंतर का दोनों की गावे बोलो एक प्रेम की बात एक दर्द मधुवन में उदास मीरा ने पाया राधा जी देखो वही मीरा पदम पर स्वराला सामान्य घेऊ नका. ज्यांनी ते स्वर लय लावत ते स्वर म्हणत आहेत ना, त्या स्वराला सामान्य घेऊ नका. आपल्याला तर काही आपल्याला वाटत नाही की त्यांना चांगलं म्हणतात एवढंच माहित आहे. माझं वाक्य ऐकून घ्या. स्वर सामान्य नाहीये, स्वर ईश्वर आहे. ईश्वर आहे. त्यांच्याकडे इतकं दिले देवाने दोघालाही.
छप्पर फाड केले. माणसं नोटा जपून ठेवतात बरं काय, मधल्या खिशीत ठेवतात, पैसे बाहेर काढणार. पंढरपुराचा भरोसा नाही म्हणून फार जपून ठेवतात. माझ्या दोघांना अशी विनंती आहे, काय तुम्हाला देवाने दिले चांगल्या मधल्या पेटीत ठेवा. एक वाक्य सांगतो, जिसके पास जो कला है वो उसकी स्त्री है. ही त्याची लक्ष्मी आहे. लक्षात ठेवा, लक्ष्मी साधी ठेवायची नाही, उगाच कुठे नाहीये. असा चांगला माहोल असेल ना, अरे आता गा, एक दिवस आपला स्वर त्याच्यापर्यंत जाईल. तू का म्हणे देवा आणि त्यांची का केल्या पावे शिवा. अशा पवित्र नारायण महाराजांची पुण्यतिथी सोहळा तुम्ही 39 वर्षापासून करता. त्यांची केलेली सेवा पंढरीनाथापर्यंत नक्की जाते. लक्षात, ज्यांची सेवा केली असताना देवापर्यंत जाते त्यांचं नाव सांगतो, ज्ञानेश्वर माऊली.